मी आहे ना तुला शेवटचं सांगते हा. तू दिलं वर काढ. मला म्हटलं तुझं वार ग मी तुझा उमेदवार तुझ्या एकमतासाठी माझं काळीज तुटते जेव्हा बघतीस तू माझ्याकड मला आमदार झाल्यासारखं वाटतंय माझ्या भावाला मिस्टी मारली होती ना भिकारी वाटतोय तो किडनॅपर. अरे सोड मंद बुद्धी. तुम्ही खाली या खाली तुम्ही पण. अरे मॅडम रडू कसं लाकूड सोडू. ती भेटायची आपलं कुठं ते कुठं गेली असं ना. किती वेळ झालं शोधते मी तिला. बाबू तुला उचलून घेऊ का मी. शोधू तिला. बघ ना कुठं हरवली असं. आणि तू हळू हळू चल तुझ्याबद्दल कोणाला कळलं पाहिजे विलक्षण केले तुला ना आता मारत होती का मला कराटे दाखवत होती कराटे करू नको मुस्कटच फोडेन आता ते काय तुझी मॅडम बिडम नाही ते काय नव्हतं क्लासला जा म्हणून. लक्ष द्यायचं ना. आता कसं पापली बरी म्हणलं होतं ना घरनं गायब करी घरनंच आणलं तुला मला जे करायचं ते करा. आता आपल्याकडे एकच ऑप्शन नाही. आपण इथे बघू. पण लवकर मला सोडा ना. मला सोडा काय पापली बरी मला काय कराटे मारत होती का मला कराटे दाखवत होती तुझ्या माऊस तुझ्या आता माऊच्या बदल झाल्या असत्या तू कुठे नाही तेच ते जर आवाज केला झापलंच आता इथं तू माऊ घेऊन कोण नाही बघायला काय तुझं तोंड दाब कोणतरी आलं जर आवाज काढला ना गळाच कापून तुझं तुझा गळाच कापून आलं काढलं तर तिच्या माऊचा आवाज आहे. तिच्या माऊचा आवाज आहे का हा मॅडमचा आवाज आहे. आता काय करायचं रे हे बोंबलो नका गप कर शांत बस. गेली माऊ गेली तुझी जर तू आवाज काढला असं मुसकाटच फोडून तुझं कळलं का आणि तसं पण आता तुझ्या माऊला आवाज नाही जाणार या खड्ड्यामध्ये आम्ही सेन्सर लावलात सेन्सर बाहेर नाही जात. बाहेर नाही पडत कारण की कुणाच्या कानाला नेटवर्क नसतं कळलं का आले तर माझे भाऊ कारण तुमचा भजे पाव. हा त्याचा भजी पाव खायचं लय मन घालते मला भजी पाव बोलते का हा हिला इतका हॅन्सम दिसतो म्हणून भजी पाव तुझी माव बी ना काही करू नाही शकत ती इकडे येऊ शकत नाही. तुझ्या मावला मी ना मस्त चिकन रन खायला घालेन फक्त तुझ्या गळा कापायचा बाकी आहे हा कळलं का ह्याला बघ ह्याला आवाज येतोय आली ना खरं तिच्या आधी ते आपल्यालाच कापन तेच इथं कोणतरी दिसतंय. वर काढ तिला. वर काढ मी आधीच तुला सांगते बर का. तू तिला गपगुमान वरती काढा. तुला वाटतंय मी तुला वर काढन तुला वाटतं आला का अरे कारेवर आलाय का. आज ती माझ्या तावडीत आहे माझ्या माऊला बुक्की मारली होती का हा काही खोबरं भरलंय का बंद दोन पर्याय मॅडम तुला एक तर भावासोबत लग्न नाही तर 50 लाख रुपये पाटील मामांना मला तर आधीच डाऊट होता तुम्ही अशी गेम गेलेलेच आहे. आज तुला बरं नाही झालं. तिला घरी येऊन गायब मग जागर चल खाली अरे मंद बुद्धी गेली मी 1.5 तास झालं तिला शोधतीये. तुम्हाला म्हणलेलं का नाही आम्ही गायब करीन तिला उद्याच्या उद्या. तिला वरती द्यायचं मुस्कडच फोडेल तिथे मुस्कडच फोडेल बघ तुझं दगडच उचलून मार. काढ तिला बाहेर हाना तुमचे हात दगडाखाली गुतलेलेत मॅडम दगडाखाली हाना तिला वरती काढायचं डोक्यातच घालून गेली 1.5 तास इथं माझं जेवण चाललंय गावात. मॅडम आवाज खाली आताच भजी पाव चारले. मॅडम आवाज खाली करा नाहीतर हिला पण किडनॅप करेन जर मला आहे ना खरंच जरी आली ना खरंच तर हिचं एक करंगीचं बोट तुटन कळलं का तिला वरती सोडतो. आता ती मॅडम आमच्या ताब्यात आहे. तू तिला वरती काढ. पण आता आमच्या ताब्यात आहे ना ती तुमचं काय मध्ये बोलायचं मी तो शेवटचं सांगते तिला वरती सोड. का बरं मी आहे ना तुला शेवटचं सांगते तू तिला वर काढ.
मला म्हटलं तुझं वार ग मी तुझा उमेदवार तुझ्या एकमतासाठी माझं काळी तुटत जेव्हा बघतीस तू माझ्याकड मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. माझ्या आईला मिस्टी मारली होती ना. भिकारी वाटतोय तो किडनॅपर. मला पाटील मामानी पण साथ दिली. पाटील मामांनी सुपारी दिली तिला किडनॅप करायची अर्धी निम्मी. अरे बिंदो काय पण बोलू नका माझ्या वडिलांबद्दल. मी जर आतमध्ये आले ना फोडून काढेल मग. मॅडम, येऊन दाखवा आतमध्ये. जर तुम्ही आम्हाला फोडून काढलं तर आम्ही त्याला सोडून काढू. सर इकडे ये ग, चल मी हाताच्या वरती ये. तुझी काय मजा नाही तिथे जायची. तू जा फाईट आहे इकडे ये. तू सोडून गेले. बाहेर देशील होय. हे आता एवढे करत होते. खाली बस खाली बस खाली बस. खाली बस. अरे सोड तर मंद बुद्धी. तुम्ही खाली या खाली तुम्ही बसा. अरे चल खाली. खाली बस. एक आम काय होते का? पळून चालली होय. कशी सोडेन पण. ह्याला घे खाली. या झापड्याला खाली घे. घे खाली. मॅडम, आधी मी शाळेला असं वाटतं कोंबडा पकडतोय. किडनॅपर आपला किडनॅपरचा रुतबा कोंबडा पकडल्याने वाटतं आपण. तिला कवर घे. गाळ दाबन तिचं गाळ दाबन. तुझ्या डोळ्यात माती जाईल. हे खाली बसा. खाली बस. तिचा गळा दाबणे ना माझ्यासाठी ना डाळ हाताचा खेळ आहे. तुझ्या डोक्यातच दगड घालून सोड दिलं वर. तू माझ्या डोक्यात दगड घाल तू तुझा गळा दाब. काय तरी वाटतंय करते का लग्न भावासोबत. तू इकडे ये पडशीलात. ओय, खाली बसा. बस खाली. खाली बस जाग मुस्कान पुढे. ए थांब आता तिला येऊन दे वरती. तिला काय आला. दिले का मुस्का लातच घालायला लातच घालून तुला. अरे सोड सोड. मॅडम, तुम्ही तिला घेऊन येऊ शकतात पण ह्याला नाही नेऊ शकत. काढणार मी बाहेर कळलं नाही दोघी ते पाहायचं नाही तू याला पकड रे मध्ये थांबव मध्ये. या बरं आतमध्ये. फाईट मग कानाखाली टाकीन. गायबच करीन. बरोबर याचा पाय झुला झुले बे थांब मी उलटा पकडला लागेल थांब. काय कारण काय करू. पिकू का वरती. तू आहे ना माझ्या इमानदारीची परीक्षा घेतो फक्त लक्षात ठेव. हा तुम्ही काही इमानदार नाही का. इमानदारच आहे ना. मग करा ना भाऊसोबत लग्न. तुमच्यासाठी खड्ड्यात जावं लागतं आम्हाला. सोड त्याला वर. तुम्ही व्यक्ती पण वरती आणि मावशी बोला. नाही मॅडम, मला सोडणार. तुझ्या इमानदारी नाही सोडणार वरती तुम्ही त्याला. तुम्ही या ना खाली भाऊसोबत लग्न करा. या ना. सोड. याला सोडणार नाही. मॅडम अगं तुला हसायला भाऊसोबत लग्न करा ना. सचिन तू परत बाहेर आहे. तुम्ही भाऊसोबत लग्न करताना आयुष्यपद हा पण पळून झाला. हा मी तुला उडी मार. मॅडम, तुम्ही आज कसं करू शकतात. या बसा निवांत बसून बोलू आता आपण. बस खाली. सोड तिला सोड. हाय ग लय दमलो ग मॅडम. मला एक मुलं लाकडीचं भाग नाही का कसं वागायचं ते. मॅडम, जे आम्ही गायब करणार होतो ते तर फक्त नाही का तुम्ही आलात म्हणून भेटले. अरे मी गेली 1.5 तास झालं तिला शोधतेय. 1.5 तासाच्या आधी इथं आला असतं तर तुम्हाला भेटलंच नसतं आम्ही. तुला पण खड्ड्यात टाकू. गप्प बस. आता फ्रेंडशिप झाली आमची पण. तुम्ही माझ्या टाकू काय पाहिजे शपथ हे तर नवीन शिकवले. एकीला कराटे शिकवली एकीला कुस्ती शिकवली. बापरे दगड वगैरे रुसल्याची गोष्ट करते. का मी काय म्हणतोय तू आम्हाला तुझं फ्रेंड बनली. खाली बस ना.
झाली फ्रेंड झाली आता आपण. ऋतुजा या मुलांसोबत फ्रेंडशिप बस खाली. मॅडम तिला सोडली पण परत जर ती काय बोलली तर तिला सोडणार नाही हा. ये बस बोलत कळलं ना. डायरेक्ट पण तू इकडे ये का काय बसून बघू तुला मग बाळाला तुम्ही दूर करता का आमच्यापासून. अहो तुम्ही होणाऱ्या वहिनी ते होणारं बाय आणि काय ऋतुजा आश्रम मुलांसोबत बसून नको जाऊ ये इकडे. तुम्हाला सांगतो आमच्या खानदानामध्ये ना एक पण लांब म्हणजे किती प्रेम करते तुम्ही पण माझ्या भावाला भाऊ नका बनवलं नवरा बनवा ना. एकच नवरा बनवायला लावले का 10 नवरे बनवायला लावले का? बघितले काय आज खरंच मिस करायचं वाटतंय मला. आमच्या भावासोबत लग्न करा. अरे तुम्हाला आपलीचा भाग नाहीये. तुम्ही मला इतकं खालच्या थराला जाऊन त्रास द्यायचा ठरवलंय का. हा मॅडम अरे गेली 2 तास झाले माझी काय अवस्था झाली असं विचार तरी करायचं नाही हिला हात लावण्यापूर्वी. मॅडम तुम्ही आमच्या एवढं खालच्या थराला जाऊन आमच्या भावासोबत लग्न करा नाही. तुमचं नाही माझं ना बाबा तुला मजा आली ना तिला किडनॅप केलं. आधी ताई माझ्या पिल्लू वाजला आपला ह्यो. बाबाच्या बांधच्या पोरं आली. तिला अक्कल आहे, तुम्हाला अक्कल आहे का बे अक्कल मॅडम आमची होणारी वहिनी. ओ, मार नको, कोणी शपथ मारते मला, सांग. ती छोटी आहे. घरी पहिले हानी देतात तुला. बस मंद बुद्धी. तुम्ही हिंमतच कशी काय केली मुलीला हात लावायची. तिला कशाला घेऊन यायचं पण. ती क्लासला गेलती ना तिने फाईट मारली ना तुला इतकं लागलं होतं का. आम्ही पोट दुखायला लागलेलं मॅडम त्याच्या आधी इमानदारीने बोलले पण तू तुझे निघून जा घरी. दिस इज अ रिव्हेंज टाइम. काय ना का आम्ही रिव्हेंज घातलाय. अरे किती वेळ झालं म्हणजे हात पाय करतो कापायला लागलं मला अक्षरशः चक्कर यायला लागली. त्या मुलींची जबाबदारी माझ्यावर आहे. मॅडम किती दिवसापासून तुम्हाला लाडक्या बहिणीचा नंबर. तू काय केली होतो त्यांनी एवढा कांड करून ठेवलाय जाऊन बसली त्याच्या मांडीवर. बोललं की तुम्हाला काय सांगतो माझं हृदय इतकं गोड आहे ना संकलन फिटकतं. हा फक्त तुम्हाला काय टोचतोय मी काय इकडे ये बाई. आमचं थोडं खाऊन पण रे 2 शब्द बोललो का नाही लगेच आमच्या सोबत आले. बोलायचं तुला आवडलं तर नाही तुला तोंडाने काय नका तुला आहे ना गद्दारी तुला आहे ना, मंडपच्या प्रकारात किती जण आहेत हो? आणि काय अजून तुम्हाला निवडलं तर बोलावं म्हणायचे. काय नका त्यांनी आपल्या दिदीला किडनॅप केलं तर बाबू इकडे ये. आम्ही किती नव्हतं केलं यांचं काय नको ऐकू तुला सांगतो. तू बघितलं ना आपल्या दिदीला कसं त्यांनी खड्ड्यात टाकलं होतं. तुला पण यायचं होतं ना खेळायला खड्ड्यात. माझा प्रॉब्लेम वहिनी पाहिजे मला. वहिनी पाहिजे नका माझ्या तू इकडे ये. हात वाढायचा हा? मग लागलंय तू. बसला. तू माझ्या दुश्मनासोबत कशी काय राहू शकते. कारण की आपण होणारे लिहिले तुमचे हा ना आपण होणारे मोठे आपल्या. मी काय म्हणतोय मॅडम करा ना तेवढं हा बोला करायला. अरे मंदबुद्धी 2 तास पळून पोळी तर माझ्या असे हाडे काडे एकत्र झालीत. करायला म्हणून आमच्या भावासोबत लग्न करा नाही का. तुमच्या माझी मॅडम रजायला लागली होती. हे अरे बाबा आधी नीट बोल मग आम्हाला कळेल मग आम्ही रिप्लाय देऊ थांब जरा. ए चला घरी चला. मॅडम शॉपिंग हा मला तुला कळलं ना इथंच थांबायचं. आज आहे ना आज अख्खं मात्रवाडीला मी गोळा करेल आणि ना आज तुम्हाला उलटच लटकवायला लावेल. म्हणजे काही तुम्ही केलंय ना काय त्याच्या कर्तव्य तुम्हाला माफीच नाहीये माझ्या मॅडम तुम्ही जर गेलात ना ही तुमच्या बहिणीची पोरगी गायब होईन बारकी आता. पहिले गोष्ट काय करायची गरज नाही ते आपल्याचकडे. चला तुम्हाला आहे ना आज गावात पूर्ण गावाला उभं करा. आज वात्रजवाडीमध्ये काही सीन झालंय ना दादा आपला सर्व भारी झाली तर म्हणून तुम्ही मुलीला किडनॅप करता. भारी आहे म्हणून तर मुली किडनॅप करतो. काय पण मंदबुद्धी. अरे शाळा शिका रे किती 1000 सांगितलं शाळा शिका चांगलं सगळं. आता आमच्या साईडने आली पोरगी डायरेक्ट. मॅडम नाकाशिवाय बात वडा कशी खात नाही बाळा वडा खायचं का. मला नाही का आवडला मॅडम. तुम्हाला घरी गेल्यावर बघते. अरे ते लहान बाळ आहे त्याला काय कळलं फरक कोण. हा म्हणते राहू तुला यायचे का नाही आमच्यासोबत. वहिनी काय तुम्ही तोडता का तुम्ही हा घरी वाट बघत असेल बाबू. मम्मा मला ओळखते ना बाळा मम्मा ओळखते ना मला. शपथ माहिती ओळखते वाटत वाडीमधले आपली शान बहन बुद्ध सगळे कार्टून कुठून हिला घेऊन हिंडत होते काय माहिती.
ती टिकली चालू दे टाळी. मॅडम उद्यापासून हिला आणायचं. तुला कोणाची कॅडबरी चालू लहान आहे लहान सोडायची कॅडबरी सोड माझं बहिणी तुम्ही झाले राव मॅडम. लहान बाळाला पण आपल्यापासून सोडते राव. तुमच्यासारखे मूर्ख मला नको तिच्या जवळ हो तिकडं काय नको तिला अजून कळत नाही लहान आहे ते लेकरू अरे मग तुम्ही तर वाटत तुम्ही तर समजून घ्या आमच्या भावाला. हा तुम्ही जावं कळतंय ना तुला सगळं मग कशाच त्याच्याकडे गेली होती त्यांनी आपल्या दादाला घेतली माझ्यावर. मॅडम जर मी माझं डोकं सगळं तू जरा शांत बसशील का मस्त शांत आलं का तुम्हाला काय तरी हा उचलून घेईन तुम्हाला पण कळलं का तिचं घरातून घरातून आता जर परत तू कोणीकडे बघितलं तुम्ही दोघांमधून कोणी बघितलं चला तिथं. बरं काय व्हायचे का तुला चल रे काय मला कॉपच्यात घे रे अरे त्याला सोड रे अरे काय तुम्ही लावलं सोडा मला धरा ए तुला काय धरायची भावाला धरू दे. अरे मी तर दिले होणार मला तर मान धरायचा. प्रेम मंद बुद्धी आधी माझं डोकं चाला नाही मंद बुद्धी सगळं होती मंद काय धरायचं मॅडम आमच्या भावाने कॅन्डल लाईट डिनरला बोलव. हा मॅडम लाईट डिनर आहे मॅडम. कसा वाटला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ. हे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.